चोखोबाराय सांगतात, अरे रावणाचा तुटला, दशरथाचा तुटला, रामाचा तुटला, कृष्णाचा तुटला, मग आपली काय गंमत आहे? तुम्हाला सांगू का कीर्तन ऐकणारे ऐका, आपलाही आयुष्याचा दोरा तुटेल, पण लोक संसारातली जवळची फक्त मतलबापुरती आपल्यावर प्रेम करतात. आपल्याकडनं काम सरलं का लोकांची मनस्थिती बदलून जाते. मानवी स्वभाव आहे, दगड खायला आज जिथला दिन गुत्याला असतात तिथला दिन भाऊ दादा आप्पा ताई, मग तुम्हाला सारखा स्वभाव नाही नाही रे, सोपं नाही. एकदा का दगड खालचा हात निघाला आपला, काम सरो अनवयी मरो, सोपी गोष्ट नाहीये. चांगल्या चांगल्यांना पैशानं शिकवलं महाराज, चांगल्या चांगल्यांना माणुसकीच्या दोऱ्यानं शिकवलं. अरे इथं आलेले सर्व सुरत नगरीमध्ये आलेली माणसं ऐका, तुम्हाला आयुष्य जोपायचं होतं, आयुष्य टिकवायचं होतं, आपल्या लेकरापोरांचं वैभव मोठं करायचं होतं, तुम्ही कष्टानं तुमचा संसाराचा दोरा जतन केला. सोपी गंमत नाही. इकडे तुम्ही जे 8-8, 10-10 घंटे काम करणारी माणसं आहेत ना, गावाकडे आले का लोकांना असा भ्रम असतो, हे सुरत मध्ये गेलेत काय कमवलं नाही कमवलं बा. पण तुम्हाला सांगू का, इकडे आल्यानंतर प्रत्येक घरामध्ये नजर टाकताना कोणी बाई टिकल्या लावताना दिसते, कोणी बाई साडींचे काम करताना दिसते. गावाकडे गेलं का असं वाटतं की काहीतरी कमवलंय बुवा तिकडे. पण ताई दादा, सुरत मध्ये असा कोणता कोपरा नाही राहिला की तिथं कीर्तन नाही झालंय. महाराष्ट्रात सोडा, खानदेश प्रांत सोडा, युट्यूबला नाव टाकलं का 2000 कीर्तन येतील. पण सुरत सारख्या सिटी मध्ये आल्यानंतर पैसा किती महत्वाचा आहे, वेळ किती महत्वाची आणि आपली माणसं किती महत्वाची आहेत, ही प्रत्येक घरात नजर टाकल्यानंतर कळतं. अरे जास्त नाही, 48-50 रुपये भेटतात त्या टिकली लावण्याचे तुम्हाला. तुमचा माणूस सकाळी कामाला जातो ना, 8 वाजता कामाला जातो. मी 8-8, 10-10 दिवस या सुरत सारख्या नगरीमध्ये कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. या नवीन पोरी असतात, त्यांना संसाराचं काहीच मार्गदर्शन नसतं, परणून आले का इकडे येतात, संतती लवकर होऊन जाते. रिक्षावाला छातीवर उभा राहतो, माणसाचा डबा करायचा का पोराला शाळेच्या रिक्षामध्ये बसवायचा. सकाळी सकाळी या मायमाऊलींची धावपळ पाहावी. एक बाई हातात पोरग घेते, कुठं शाळेत त्या रिक्षापर्यंत जाते, तोपर्यंत माणसाची सकाळचा जो 2 घंट्याचा काळ आहे ना तुमच्या आयुष्यातला, माझ्या ताईंनो, दिवसभर माणूस घरी नसला की एक चिंता असते, हा माणूस जेवला असेल का, सकाळी तर गरम करून द्यावं, हा माणूस तर चालला जातो. ताई, आयुष्य इतकं सुंदर आहे ना, इतका अनमोल आहे. ज्या बाईला हे सूत्र कळालं ना संसार जतन करण्यासाठी, तिला एक एक शब्द माझा कळेल. ज्या नियमाचा राहणार आणि खोंड्यामा उभा राहणार तेच काही अक्कल यावं नाही. संसार सोपा नाही. या उखरडू बाबांचा आज 2य पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे. आज या माणसानं 1-1 रुपयाला जीव लावला, त्या जीवासोबत पोरांना चांगले संस्कार दिले म्हणून या शहरी विभागात कार्यक्रम आहे. अरे शहरी विभागात सर्वांचे दरवाजे लावलेले असतात, कोणी कोणाच्या घरी जात नाही, कोणी मरी जा का तरी जा. खेड्यामध्ये तसं नाही राहत, आपल्या ग्रामीण भागात, आपल्या खानदेश प्रांतात तसं नाहीये. आपल्या घरच्या सालदाराच्या जरी नातेवाईकात मेलं ना तरी मालकाला रडू येतं, त्याचं नाव खानदेश आहे. आणि त्या खानदेश प्रांतातली तुम्ही माणसं आहेत, तुम्हाला हाऊस नाही इकडे यायची. का आलात तुम्ही? तिकडे निसर्ग साथ देत नाही, जमिनी कोरडव आहेत काही भागातल्या. हा जो इकडचा ब्रहानपूर पट्ट्यापर्यंत दोंडायचा सिंदखेड्याचा भाग आहे ना, सिरपूरचा भाग आहे ना, इकडचा वर्ग सुरत नगरीकडे जास्त आहे. अमनेर परिसरातले लोक जास्त आहेत. जमिनी जाड्या आहेत तुमच्या, काडीच्या जमिनी आहेत. एक काळ असा होता की जमिनीची लेव्हल पाहून त्या परिसरात मुली दिल्या जात होत्या, गाव नाव पाहून त्या परिस्थितीनं त्या पोरी दिल्या जात होत्या.
पण आज शेतीच्या लेवलवर पोरांचे लग्न होत नाही, म्हणून मायबाप तिकडे कंट्रोलचं धान्य खातात, धस जमा करतात, पण पोराला इकडे पाठवताना तुझं घर बांधलं गेलं पाहिजे, तू तिकडे सुखानं नांदला पाहिजे, म्हणून बाप पॅसेंजर असो का कोणतीही गाडी असो डोक्यावर तिकडचं कंट्रोलचं धान्य घेऊन इथं येतो, म्हणून तुमचे बंगले बांधले गेले तिकडे, म्हणून तुमचे घर बांधली गेली तिकडं. अनेक बाया इथं तुम्ही 50 रुपये 200 रुपयासाठी दिवसभर काम करतात ना ताई, तुम्हाला सांगू का, तिकडं शेतात जाणारी बाई तिच्यापेक्षा मेहनत तुमची इकडे जास्त आहे. तिकडं शेतात जाणाऱ्या बाईला पाणी वेळेवर आहे, तिला पायी नको म्हणून रिक्षा आहे, पण इथं कुटुंब चालवण्यासाठी प्रत्येक गृहस्थी बाईचं एक तत्व आहे, बाई माझ्या माणसानं काम करता करता 2 पैसे मागे पडले पाहिजे, हा तुमच्या आयुष्याचा रंग आहे आणि तो तुम्हीच जतन करताय. सोपी गोष्ट नाही. ज्याचं ज्याचं कुटुंब ज्याचा ज्याचा परिवार त्याच्यासाठी गोडाच आहे, प्रत्येकाचा परिवार प्रत्येकासाठी आहे. पण इथं एक रीत आहे, जेवढी जुनी माणसांनी पैसे कमवले सुरत नगरीमध्ये चांगले स्थिर झाले ना, त्यांना अनेक सुना महादेवावरती पाणी टाकताना दिसले, पण घरात सासू सासऱ्यांची क्यू करताना नाही दिसले. अनेक अनेक पोरं मायबापाशी घरातल्या घरात बोलत नाही. अनेक माणसं आता काम होत नाही म्हणून सुरत सारख्या नगरीमध्ये माझं मुलाचं घर बांधलं गेलं, माझा मुलगा स्थिर झाला स्थावर झाला म्हणून घरदार तिकडचं विकलं असेल, जमीन विकली असेल, इकडे घरदार घेतलं असेल, इकडे सासू सासऱ्यांची गावाकडची इस्टेट विकून इकडे काहीतरी स्थिर केलं. पण माझ्या ताईंनो, सासू सासऱ्यांचा इतका आयुष्याचा दोरा हलकट नका करा ग, इतका त्यांना खालच्या दर्जाचं पाहू नका. तुम्ही महादेवाच्या मंदिरात 3-3दा पाणी टाकतात आणि घरात सासूला फक्त जेवायला बस असं म्हणत नाही. कोणत्या दिवस तुमचा आयुष्याचा रंग चांगला होणार आहे? कोणत्या दिवस तुमचं आयुष्य फुलणार आहे? कोणत्या दिवस तुम्ही हे करणार आहे? मी भलेच सांगेल ताई, महादेवाच्या मंदिरात हप्त्यात एकदा पाणी टाकायला जाय. रोज रोज महादेव महादेव करू नको, पण 7 जन्माचा महादेव पदरी बांधलाय ना, त्याला एकांतात कधी रडू देऊ नको, त्याला एकांतात कधी रडू नको. माझी वेळ कमी पडेल तुम्हाला आज सांगताना. तुमची माणसं जे घर दाखवतात ना, तुमची माणसं जे घर चालवतात ना, मी तुम्हाला एकही बाईला चुकीचं ठरवणार नाही ताई. तुम्ही सर्व ग्रेट आहेत, तुमचा विचार स्थिर आहे म्हणून तुम्ही सुरत मध्ये आहेत. पण ताई एक लक्षात ठेवा, 12 घंटे जो माणूस कामाला जातो ना, त्याचाही कधी धीर हृदयाचा ठाव घ्या. 12-12 तास जो घरापासून जातो ना, हसायला काही लागत नाही. ज्या बाईला नवऱ्याची आदर आहे, ज्या बाईला नवऱ्याची किंमत आहे ना, त्या बाईला अशा विषयांवरती हसू येणार नाही. आणि जर ती अशा विषयांवर हसत असेल तर तिला आयुष्यभर धर्मपत्नी होता येणार नाही, ती बायको म्हणूनच मरून जाईल. बायको होण्यासाठी दर्जा नाही लागत, बायको होण्यासाठी सर्टिफिकेट नाही लागत. जी घरमा फक्त टरा करस, नवरा उन्हा काय जेवणा काय भुके राहना काय, जी टीव्हीनं रिमोट सोडायने नाही, हातमेन मोबाईल सोडायने नाही, जी घरमा फक्त टरा करस ती बायको. पण बाई, आम्ही सुरत सारख्या नगरीमध्ये आल्यानंतर माझा माणूस दवाखाना कसा करतो, पोरांची फी कशी भरतो, रिक्षावाल्यांचे पैसे कसे देतो, इथं कधी 2-4 दिवस कामाला नाही गेलं तर कंपनीवाले धोका देऊन देतात, कसा हा माणूस घर चालवत असेल, असा विचार पावला पावलाला जी बाई करते. आणि नवऱ्याशिवाय जी जेवायला बसत नाही ना, तिला धर्मपत्नी म्हणतात. ती धर्मपत्नी. आयुष्य गोड आहे. ज्या दिवशी तुमचा माणूस घरातनं गाडी घेऊन जातो ना, कधी कधी घरात भांड्याला भांडं लागलेलं असतं, आई बोलत नाही, कधी कधी पत्नी बोलत नाही. तुमचा माणूस कोणत्या तरी साच्यावरती काम करत असतो आणि त्याच्या डोक्यात तुमचे वाद असतात घरातले. जगाच्या बाजारात तुमच्या माणसावर कर्ज झालं ना, तो घाबरत नाही. जगाच्या बाजारात तुमच्या माणसाचा प्रॉपर्टी हरला ना, तो तरी हालत घाबरत नाही. पण इथं बसणाऱ्या सर्व खानदेश प्रांतातल्या ताईंनो ऐका,
ज्या दिवशी तुम्ही नवऱ्याला असं सांगतात ना, संसाराच्या आयुष्याच्या पटांगणात आयुष्य सुंदर पद्धतीने चालत असताना काही काही वेळेस घरातल्या घरात भांड्याला भांडं लागलं का काही काही बाया अशा जाड जिभेनं बोलतात, मन मामा नाही म्हणे, मन बाप नाही म्हणे, मन मामा घडी घडी या गावनं थळलंय, मन बाप नाही म्हणे देवानं, मन मामाने पसाडा मरी जायचो नी. जसं बाशिंग सुटलं तसं या माणूस पण शांततानी येणं मायनं आवरवा, येणं बापनं आवरवा, बट याय बरं कुदी दोन दवा, पण काही कोणली किंमत नाही. जसं बाशिंग सुटलं तशी शांतता नाही. अली गलीने बाया तवय जातीस, तवय साड्याला तीस, तवय सोनं करलंय तीस, तवय हिरतीस, तवय फिरतीस. पण तुम्हाला सांगू का ताई, तुम्ही बोलून मोकळे होऊन जातात, पण दिवसभर तो साच्यावर या शब्दाला झुरत असतो. तुम्ही हानी विचार केला की तो कोणत्या मशीनवर आहे. मी दर महिन्याला सुरतला कार्यक्रम करतो. प्रत्येक दिवस तुमचा माणूस रोज डबा खाताना तुम्ही गरम खातात घरात आणि तो तिथं थंडगार खातो डब्याचं. त्याला चिंता आहे मुलांच्या शिक्षणाची, त्याला चिंता आहे तुम्हाला साडी घेण्याची, तुमची आखाजी आणि तुमची अक्षय तृतीया करण्याची. त्याला चिंता आहे गावी माईबापांना काहीतरी पाठवण्याची. तुम्ही माणसांच्या हृदयाचा ठाव नाही घेतला. तुमच्या बली बांधलेल्या महादेवाला तुम्ही ओळखलं नाही. तुम्ही मंदिरातल्या महादेवावर प्रेम करणारे आहेत. हे माझ्या ताईंनो, मी तुम्हाला जास्त सांगायला नाही आलो. तुम्ही मंदिराच्या महादेवावरती तीनदा पाणी टाकण्यापेक्षा फक्त नवऱ्याच्या नजरेत नजर टाकून त्याच्या हृदयाचा ठाव घ्या. आयुष्य गोड आहे, सुंदर आहे. 1.5 महिन्यापूर्वी सुरतला आलेलं जोडपं, जास्त नाही, गजानन महाराज 4.5 वर्षाचा पोरगा मोटरसायकलवर आलेले दैवेलच्या उड्डाण पूलवरती. रात्रीच्या पिरियडला गाडीच्या फोकस मध्ये समजलं नाही, त्या उड्डाण पूलवरनं दोघं पडले. इकडे जास्त नाही, 30-32 हजार रुपये महिन्यानं काम करणारा माणूस दैवेलच्या उड्डाण पूल वरनं पडले ना. नियतीचा खेळ पहा. दोघही जीव मेले. 4 वर्षाचं पोरग तिथं वाचलं. लोक व्हिडिओ काढायचे पण पोराच्या डोक्यावर हात नाही फिरवायचे. लोक व्हिडिओ काढत होते पण असं कोणी म्हटलं नाही की हा पोरगा यांचा मेलाय ना. अरे जगाच्या बाजारात पैसा का कमवतो माणूस? फक्त आपली लेकरं सुखी राहिली पाहिजे. का माणूस 12-12 घंटे काम करतो? आपला परिवार खुश राहिला पाहिजे. आणि कधी कधी माई मावल्यावर तुम्ही थोड्या भांड्याला भांड्या लागलं की नवऱ्याला शब्द देतात म्हणून नशीब फुटणं पाशिंग सुटणं तशी शांतता नाही. या एका शब्दानं तुमचा माणूस मरतो बाई. एका शब्दानं घायाळ होतो. 20-22 दिवसापूर्वी सुरत सारख्या सिटी मध्ये आल्यानंतर माझा मित्र एका दुकानावरती, त्याला 22,000 रुपये महिना आहे. त्याची पत्नी त्या काही साड्यांना टिकल्या वगैरे लावते. त्यांना कुठेतरी लग्नाला जायचं होतं. सुरत सारख्या सिटी मध्ये लग्नाला जात असताना गड्यात कानात सोनं नाही म्हणून त्या बाईनं दुसऱ्याकडनं बँटेच्या 300, 350, 400च्या वस्तू घेतल्या. सुरत सारखी सिटी ही साड्यांनी प्रसिद्ध आहे. पण ज्या दिवशी घरात पैसा राहत नाही ना, जगात लाख साड्या विकवल्या जातात पण घरात बाईजवळ एकही साडी राहत नाही. कारण आपलं घरातलं तेल संपलं का कोणी शेजारी आणून देत नाही. आपले शर्ट फाटला की कोणी दुसरं कोणी आणून देत नाही. माझ्या मित्राच्या पत्नीला साडी नव्हती. शेजारच्या बाईची साडी आणली, ब्लाऊज आणलं, टाचे मारून घालून घेतलं. तो दुकानाचा हिशोब करत होता आणि हिशोब करता करता माझ्या मित्राच्या पत्नीनं ते बँटेजचे दागिने घातले, साडी घातली. पण नवऱ्याला एवढंच विचारत होती, आओ दीदीचे पप्पा माझ्याकडे पहा ना, मी कशी दिसते, पहा ना माझ्याकडे. माझा मित्र खाली मान घालत होता, एक शब्द नाही बोलला. हा विषय कोणाला समजेल माहितीये का? जी बाई स्वतःच्या जिभेचे चोचले अपूर्ण ठेवते पण नवऱ्याचं स्वप्न पूर्ण करते ना, तिला समजेल.
जी बाई नवऱ्यासाठी कधी साडीवरती सोन्यासाठी रुसत नाही ना, तिला समजेल. त्या बाईनं दुसऱ्याची साडी घातली, त्या बाईनं दुसऱ्याचे बँडेचे दागिने घातले. नवरा हिशोब करत होता. मीही त्या वेळेस सुरत सारख्या नगरीमध्ये आलेलो, तो दुसऱ्याकडे गेलेला असताना त्याच्या घरात ती बाईनं साडी घातली आणि तिच्या नवऱ्याला विचारलं, अहो दीदीचे पप्पा सांगा ना मी कशी दिसते. त्यानं वरती मान नाही केली. पुन्हा बाईनं विचारलं, अहो सांगा ना मी कशी दिसते. तिसऱ्यांदा बोलली ती अजून, अहो एकदा फक्त पहा ना माझ्याकडे मी कशी दिसते. त्याच्या डोळ्यातले थेंब त्या कागदांवरती पडत होते. त्यानं निरखून आपल्या पत्नीकडे पाहिलं आणि सांगितले, अगं तुम्हाला ही नव्हते. तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करते की हे नालायका, लग्न करण्याची हौस होती तुला, पण बायको तुझ्याकडनं पोचली गेली नाही, बाय दुसऱ्याची साडी घातलीये. माझ्या सोन्यासारख्या मित्रानं पत्नीचा हात धरला आणि सांगितलं, अगं मलाही वाटतं मी तुला चांगली साडी घ्यावी, मलाही वाटतं तुला दागदागिने घ्यावे, मलाही वाटतं तुझी शॉपिंग करावी. अगं सुरत सारख्या सिटी मध्ये 22,000 रुपये आणावे ना. कधी घर भाडं चाललं जातं, कधी रिक्षावाला घेऊन जातो, कधी किराणा चालला जातो. अगं रोज डोक्यात ठेवावं मी तुला काहीतरी घ्यावं, रोज डोक्यात ठेवावं की तुला काहीतरी आणावं. पण बाई या संसारात मी हारलो ग. मी या संसारात बेचैन झालो. मी गाडीवर बसलो का तुझा चेहरा पाहतो की तुला काहीतरी आणावं. पण संसार सारख्या कुरुक्षेत्रात रडताही येत नाही, हसताही येत नाही. काय नाही करावं, काय घ्यावं, काय नाही घ्यावं तुला. माझ्या ताईंनो मी जाता जाता फक्त एवढं सांगेन, स्वप्न जरूर मोठे ठेवा, पण नवऱ्याच्या उत्पन्नाला शोभतील असे ठेवा. जास्त हाव पाहू नका करू. आयुष्य गोड आहे, आयुष्य सुंदर आहे. आयुष्याच्या दोऱ्याला जपा. जी बाई नवऱ्याला हा शब्द बोलते ना, माझं नशीब फुटलं, माझ्या बापाने माझं नशीब फोडलं, माझ्या मामानं माझं नशीब फोडलं, असं नवऱ्याच्या कानावर ज्या दिवशी अशी बाई बोलते ना, त्या दिवसानंतर तुम्ही रोज जरी महादेवाला पाणी टाकलं ना, तरी तुमच्या पारड्यात पुण्य पडणार नाही. रोज तुम्हाला पुण्य नाही पडणार. भलेच तुम्ही नवऱ्याच्या आपत्कालीन संकटात उभे राहा, नवऱ्याच्या वाईट परिस्थितीला साथ द्या. हजार माय मावल्यांनी असं कष्ट सोसलं, हजार माय भाऊदादाने हा सर्व प्रपंच उभा केला. आपल्या खानदेश प्रांतातही अशा रुपयाला रुपया जतन करून इथपर्यंत पैसा पोहोचवला. तुम्हीही तर जतन केला. पण हा कलियुग आहे. इथं दीपक सारखा पोरगा येणार नाही, स्वप्नील सारखा पोरगा येणार नाही, आणि बापाचा असं द्वितीय पुण्यतिथीचा कार्यक्रम करणार नाही. हे कोणाच्याही नशिबी येत नाही. कारण जिकडे नाही तिकडे मायबापाने कष्ट करावं, आणि पोरांनी मायबापाला शेवटच्या अंतिम दर्शनाला सुद्धा येऊ नये. तेव्हा चोखोबाराय सांगतात, अभंगाचं दुसरं चरण. टाकुनी पडती दांडा पोरे, टाकुनी पडती